विक्रीचं प्रकरण त्यांना आता आणखी धोक्यात आणणार आहे। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणामध्ये वैष्णवीचा नवरा शशांक हगवणे आणि सासू लता हगवणे यांचे पाय आता आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे, कारण हगवणे आई लेकाचं जेसीबी विक्रीचं प्रकरण त्यांना आता आणखी धोक्यात आणणार आहे। जेसीबी विक्री करताना फसवणूक केल्याप्रकरणी या हगवणे आई लेकावर गुन्हा दाखल झालाय आणि त्यामुळे या प्रकरणी आता म्हाळुंगे पोलीस त्यांना अटकही करणार आहेत। न्यायालयानं तशी परवानगी दिल्यामुळे येरवडा तुरुंगातून आता पोलीस आई आणि लेकाचा ताबा घेणार आहेत। जेसीबीचं हे प्रकरण नेमकं काय आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अश्विनी तातोकीदारी आणि तुम्ही पाहताय लोकपाठ। तर पुण्याच्या खेड तालुक्यातल्या निगोजे गावचे प्रशांत येळवंडे यांनी हगवणे कुटुंबियांकडून जेसीबी विकत घेतला होता आणि त्यासाठी त्यांनी ठराविक रक्कम ॲडव्हान्स म्हणून दिली देखील होती आणि त्यानंतरची उर्वरित रक्कम बँकांचे हप्ते म्हणून हगवणे कुटुंबाला द्यायला त्यांनी सुरुवात केली। मात्र मार्च 2022 पासून ॲडव्हान्स आणि कर्जाचे हप्ते फेडण्यासाठी प्रशांत यांनी 11,70,000 रुपये लता हगवणेंच्या खात्यावर टाकलेत। मात्र काही महिन्यातच हप्ते थकवल्याप्रकरणी बँकेनं प्रशांत यांच्याकडनं जेसीबी ताब्यात घेतला। मग हे प्रकरण म्हाळुंगे पोलिसात गेलं, पण तिथेही पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकरांनी या प्रकरणात हस्तक्षेप केला आणि त्यामुळे तेव्हा अपेक्षित अशी कारवाई झाली नाही, असा आरोप प्रशांत यांनी केलाय। वैष्णवीच्या प्रकरणानंतर मात्र जागे झालेल्या पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय आणि जेसीबी ताब्यातही घेतलाय। आता न्यायालयानं अटकेची परवानगी दिल्यामुळे म्हाळुंगे पोलीस येरवडा तुरुंगातून हगवणे आईलेकाला बेड्या ठोकणार आहेत। हे प्रकरण नेमकं कसं घडलं होतं याबद्दल सांगतायत तक्रारदार प्रशांत येळवंडे। 21 मार्च 2022 रोजी मी चारूस फार्म हाऊस येथे कामानिमित्त गेलो असता मला ती मशीन तिथं पाहायला मिळाल्यानंतर ती मशीन विकण्याचे हे पण कळलं। तर त्यांनी ज्या नावावरती मशीन आहे लता राजेंद्र हगवणे त्यांच्या मुलाला शशांक हगवणेला फोन करून बोलून घेतल्यानंतर आमचा व्यवहार तिथं ठरला मशीनचा। तो व्यवहार 24 लाख रुपयाला ठरला। 24 लाखापैकी 5 लाख रुपये त्यांना डाऊन पेमेंट स्वरूपात द्यायचे ठरले। डाऊन पेमेंट स्वरूप आणि नंतर उर्वरित रक्कम 19 लाख रुपये ही कर्जापोटी होती, जी 50,000 रुपये हप्त्याने महिन्याला 50,000 रुपये भरायचे अशा स्वरूपात ते हे करायचं होतं। तर ते हे सगळं प्रकरण करत असता मी चाकण येथे ऑगस्टमध्ये 21 मार्चमध्ये व्यवहार झाला आणि ऑगस्टमध्ये मी कामानिमित्त जात असताना ती मशीन बँकेने ओढून नेल्यानंतर मी तत्काळ शशांक हगवणेला फोन केला की काय झालंय, कसं प्रकार घडला। तर त्यांनी सांगितलं मी बघतो काय असेल ते, तुम्ही काय तिथं थांबू नका। मी तिथून खांडेवाराणीच्या गोडाऊनवरून मी लगेच निघून आलो। तर मी परत शशांक हगवणेला फोन केला काय झालं, तर ते म्हणले आज गोडाऊनला मशीन आहे, मला 2 दिवसात मिळेल, मी तुम्हाला देतो। 2 दिवस करता त्यांनी 4 महिने लावले। फेब्रुवारी 2024 मध्ये मी त्यांच्या घरी गेलो। घरी गेल्यानंतर राजाभाऊ हगवणे, लता हगवणे आणि शशांक हगवणे तिघं पण होते। तर त्यांनी राजाभाऊनी विचारलं काय प्रकार आहे, कसं काय, तर मशीन चालवाय दिली तर किती पैसे मिळतात। मग शशांकने सांगितलं 1 लाख रुपये महिन्याला। मग राजाभाऊने मला म्हणले 1 लाख रुपये महिन्याने तर तुम्ही आम्हाला 14 लाख रुपये देणं उचित आहे, तुम्ही 12 लाख रुपये दिले, उलट पैसे माझ्याकडून मागण्यात आले। मग मला जरा थोडंसं काहीतरी गडबड वाटल्यामुळे मी तत्काळ म्हाळुंगे पोलीस स्टेशनला तक्रारी अर्ज दाखल केला। मे मध्ये तक्रारी अर्ज दाखल केल्यानंतर चौकशी लागली। चौकशी अंतर्गत शशांकला बोलवण्यात आलं। शशांक तिथं आला असता त्यांनी 5 लाख रुपये द्यायचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गीते साहेबांसमोर कबूल केलं। तिथून तो बाहेर आला, चौकीच्या बाहेर आल्यानंतर त्याची फॉर्च्युनर लागलेलीच होती। फॉर्च्युनरमधून वेपन काढून मला म्हणला तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का, मी तुला पैसे देणार नाही, तू का वारंवार माझ्याकडे पैसे मागतोय आणि माझ्यावरती तू इथं म्हाळुंग्याला काय तू म्हणला एसीपी ऑफिसला जा तर डीसीपी ऑफिसला जा, आमच्यावरती वरदा असतं खूप मोठं आहे, त्यामुळे तू काय आमचे उकडू शकत नाही, तुला काय करायचे ते कर। आणि तू जे चौकीला मागणी केलीत की मशीन जमा करा, तर खाकीमध्ये एवढा दम नाहीये की ते माझ्या मशीनला हात लावतो, असं त्याने मला सांगण्यात आलं। तिथे त्यांनी धमकवल्यानंतर हे मशीन मध्ये एकूण तुम्ही आतापर्यंत किती पैसे खरं तर दिलेत आणि हे मशीन हगवणे कुटुंबियांकडे पुन्हा कसं गेलं? मी एकूण त्यांना 11,70,000 रुपये फोन पे, गुगल पे, RTGS द्वारे दिलेले आणि मशीन ज्यावेळेस बँकेने ओढून नेलं तर शशांकने लगेच दुसऱ्याच दिवशी मशीन त्याच्याकडे ओढून सोडून घरी नेलं। त्यांनी बँकेला काय तिथं बँकेत मशीन जमा झालंच नव्हतं, गोडाऊनवरूनच त्यांनी मशीन सोडून नेलंय त्या मुलांकडून। तर लगेच तोच मशीन वापरत होता ते। या प्रकरणामध्ये ज्यावेळेस धमकवण्यात आलं त्यावेळेस कोणत्या अधिकाऱ्याचं नाव घेण्यात आलं होतं का किंवा कुणाचा वरद असताना? नाही, तो फक्त म्हणला आमच्यावरती मामाचा वरदा असताय आणि तू काय आम्हाला काय करू शकत नाही। मामा म्हणजे नाव तर काय त्यांनी घेतलं नव्हतं, पण 100% आता वैष्णवी हगवणे प्रकरणात जे नाव जालिंदर सुपेकर साहेबांचं नाव पुढे आलंय
100% त्यांचाच विषय असेल. बँकेनं जप्त केलेला जेसीबी हगवणेंकडे कसा आला? संशयाची सुई नेमकी कोणाकडे? हगवणे आई लेकाला म्हाळुंगे पोलीस अटक करणार. न्यायालयानं अटकेची दिली परवानगी. तक्रारदार प्रशांत येळवंडे यांच्याकडनं जप्त केलेला जेसीबी हगवणेंकडे कसा आला याचा शोध आता म्हाळुंगे पोलिसांकडनं घेतला जातोय. येळवंडे यांच्याकडनं जप्त करणारे आणि ज्या गोडाऊनमध्ये हा जेसीबी होता त्या मालकाकडे आता संशयाची सुई आहे. शशांक आणि लता हगवणेंना अटक केल्यानंतर होणाऱ्या चौकशीत याचा खुलासा होणार आहे. निगोजे येथील राहणारे प्रशांत येळवंडे नावाचे फिर्यादी आहे. त्यांनी आपल्याकडे एक तक्रार अर्ज दिला होता की हे काही जेसीबी आपल्या मागे आहे MH12SU 3165 हा यांचा एक विक्रीचा प्रशांत हा जेसीबी लता हगवणे यांच्या नावावर आहे. आणि लता हगवणे आणि शशांक हगवणे यांच्या मध्ये शशांक हगवणेच्या ने एक 24 लाखाचा याच्यातील फिर्यादीसोबत व्यवहार केला होता. आणि व्यवहार केल्यानंतर त्याच्यातील 5 लाख रुपये रक्कमसुद्धा पहिल्या दिवशी दिली गेली. आणि त्यानंतर दरमहा 50,000 रुपयाप्रमाणे बँकेला 1 वर्षापर्यंत हप्तेसुद्धा याचे म्हणजे 50,000 रुपये ठरल्याप्रमाणे दिले गेलेले आहेत. तर त्यानंतर मात्र हा जेसीबी जो काय आहे बँकेने हप्ते शशांक हगवणे किंवा लता हगवणे यांच्या अकाउंटून बँकेला न गेल्यामुळे जेसीबी शशांक हगवणे याने परत घेऊन गेलेला होता. त्याच्यामध्ये आहे की बँकेने कारवाई केलेली आहे, परंतु ती कारवाई रीतसर झालेली आहे नाही आहे या संदर्भात आपण पत्रव्यवहार केलेला आहे. आणि त्याच्यानंतर जेसीबी हा फिर्यादीला परत न मिळाल्यामुळे किंवा त्यांचा व्यवहार जो ठरलेला होता व्यवहाराप्रमाणे शशांक हगवणे आणि लता हगवणे यांनी पूर्तता न केल्यामुळे त्यांनी तक्रार अर्ज दिला. आणि त्या तक्रार अर्जावरून त्याची फसवणूक झाल्याचं आपल्याला प्राथमिक दिसतंय. त्यावरून आपण हा गुन्हा दाखल केलेला आहे. आता केव्हा खरं तर यांना ताब्यात घेतलं जाणार आहे? त्यातील जे काही आरोपी आहे ते दुसऱ्या गुन्ह्यामध्ये न्यायालयीन कोठडीत आहे. तर न्यायालयीन ती जी काही त्यांच्या अटकेसंदर्भाची प्रक्रिया आहे तर ती मी स्वतः तपासी अधिकारी आहे. प्रक्रिया सुरू आहे आणि न्यायालयाची मान्यता मिळाल्यानंतर आपण लवकरच त्यांना ताब्यात घेऊ. तर एकूणच या प्रकरणामुळे हगवणे कुटुंबियांचे पाय आता आणखी खोलात गेलेत. त्यामुळे आता पुढील कारवाई काय असणार आहे याकडेही सगळ्यांचं लक्ष लागलंय. दरम्यान या संपूर्ण प्रकरणाबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. पुण्याहून अश्विनी जाधव केदारी यांचा रिपोर्ट, लोकमत व्हिडिओ.